हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एसओसी क्लासेस टेकमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघतोय क्लास 10 सायन्स 1 चा 6 चॅप्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हा चॅप्टर ना तुम्हाला एक्झाम मध्ये 5 मार्कसाठी विचारला जातो आणि ऑप्शन सोबत 7 मार्कसाठी. ठीक आहे, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला 5 मार्कचे क्वेश्चन याच्यावर येतात आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. चला आपण बघूया चॅप्टर मध्ये काय काय आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा सबस्क्राईब करून टाका. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त 3 गोष्टी बघणार आहे. एक म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय असतं, त्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, या 3च गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आणि आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळत राहतील, ते पण एकदम मराठीमध्ये आपल्या सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पहिला आपला जो पॉइंट आहे तो म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. हा बेसिक आहे आणि ग्रेड 9 मध्ये तुम्ही हा पॉइंट लर्न केलाच असेल. चला बघूया. व्हेन अ रे ऑफ लाईट approaches a smooth polished surface and then light ray bounces back, it is called the reflection of light. म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस लाईट रेज येतो आणि एखाद्या सरफेसवर स्ट्राईक होतो आणि पुन्हा वापस जातो, बाउन्स बॅक होतो, त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणायचं. तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बॉल घेतला, बॉल असा मारल्यानंतर तो बॉल जमिनीमध्ये जातो का, तर नाही. तो काय करतो, सरफेसवर लागल्यानंतर पुन्हा तो त्याच मीडियम मध्ये म्हणजे तो बाउन्स बॅक होतो. असा बॉल लागला की पुन्हा वरती जातो. ठीक आहे, याला म्हणायचं रिफ्लेक्शन. ठीक आहे, जर लाईट रे जर असं करत असेल तर याला म्हणायचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, चला एक डायग्राम पण तुम्हाला दाखवतोय. आता बघा, एक लाईट रे झाली, बघा ही लाईट रे झाली, ही लाईट रेज इथं काय झाली, इथं स्ट्राईक झाली. जिथं स्ट्राईक झाली तिथं मी काय करतोय, एक वर्टिकल लाईन ड्रॉ करतोय, त्याला मी काय म्हणणार, नॉर्मल म्हणणार. ठीक आहे, नॉर्मल म्हणजे काय, जिथं लाईट रेज स्ट्राईक झाली तिथं मी काय करतोय, एक पर्टिक्युलर एक लाईन ड्रॉ करतोय सरफेसला, त्याला मी नॉर्मल म्हणणार. ठीक आहे, आणि लाईट रेज काय होईल, जिथून बाउन्स बॅक होते, बघा ही लाईट रेज बाउन्स बॅक होते, याला काय म्हणणार मी, रिफ्लेक्टेड रे. चला बघूया. येणारी लाईट रेज इन्सिडेंट रे, बरोबर आहे. जिथं लाईट रेज इन्सिडेंट झाली त्या पॉइंटला काय म्हणणार आपण, पॉइंट ऑफ इन्सिडेंस. बघा हा आहे, आणि तिथं मी काय करणार, एक वर्टिकल लाईन ड्रॉ करणार, जी सरफेसला परपेंडिक्युलर असणार, त्याला मी नॉर्मल म्हणणार. बरोबर आहे. आणि जी लाईट रेज बाउन्स बॅक होते तिला मी काय म्हणणार, रिफ्लेक्टेड रे म्हणणार. ही आहे आपली रिफ्लेक्टेड रे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही इन्सिडेंट रे एक अँगल बनवत आहे नॉर्मल सोबत, तर याला मी आय म्हणणार. बरोबर आहे. रिफ्लेक्टेड रे ही काय करते, नॉर्मल सोबत एक अँगल बनवते, त्याला मी आर म्हणणार. मग आयला काय म्हणायचं, तर आय जो आहे त्याला म्हणणार मी अँगल ऑफ इन्सिडेंस. हा काय होणार, अँगल ऑफ इन्सिडेंस होणार. आणि हा जो आर आहे त्याला मी म्हणणार अँगल ऑफ रिफ्लेक्शन. याला काय म्हणणार मी, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा आय अँगल ऑफ इन्सिडेंस आणि हा आर अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये काय असतो की आय बराबर आर असतो, म्हणजे आय इक्वल टू आर. इथं अँगल ऑफ इन्सिडेंस अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इक्वल्स. हे काय असतात, इक्वल असतात. ठीक आहे, दोघं सेम असतात. म्हणजे आय जर 30 असेल तर हा पण 30 असणार, हा 40 असेल तर हा पण 40 असणार. दोघं काय असतात, एकदम सेम असतात. कशामध्ये, रिफ्लेक्शन मध्ये. ठीक आहे, समजले तुम्हाला. आता रिफ्लेक्शन कधी होते, हा जो सरफेस आहे ना, हा ओपॅक सरफेस आहे. ठीक आहे, जसं की मिरर कसा असतो, स्मूथ आणि ओपॅक असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते. ठीक आहे, जर ट्रान्सपॅरंट असेल, ट्रान्सपॅरंट, तर लाईट त्याच्यामधून रिफ्लेक्ट होणार नाही, काय होणार, रिफ्रॅक्ट होणार, पास होणार. बघूया आपण ते पण. त्यानंतर आपण बघणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. एकदम सोपा आहे हा पण. चला बघूया आपण हा पॉइंट कसा आहे ते. बघा, रिफ्रॅक्शन इज द चेंज इन अ डायरेक्शन ऑफ द वेव्स. वेव्स मीन्स लाईट रेज. ओके, पासिंग फ्रॉम वन मीडियम टू द अनदर. सिंपल भाषामध्ये मी तुम्हाला सांगतोय की लाईट रेज काय करतोय, ज्यावेळेस एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातोय. बघा, ज्यावेळेस लाईट रेज एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल, याचा अर्थ जो मीडियम आहे हा ट्रान्सपेरंट मीडियम आहे. बरोबर आहे. मग ज्यावेळेस लाईट रेज एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातो त्यावेळेस तो काय करतो, आपलं जो डायरेक्शन आहे ना तो चेंज करतोय, आणि त्यालाच काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणायचं. बघा काय होते, लिहिणार कसं तुम्ही, लाईट रेज
चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू द अनदर मीडियम. म्हणजे लाईट रे ज्यावेळेस एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळेस ती काय करते, आपलं डायरेक्शन चेंज करते आणि त्यालाच काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणायचं. असं का होते बघा, बेंडिंग इज कॉज ड्यू टू द डिफरन्सेस इन द डेन्सिटीज. ओके, डेन्सिटी बिटवीन द टू सबस्टन्सेस. म्हणजे जे दोन सबस्टन्स असतात त्या दोन सबस्टन्सची डेन्सिटी वेगवेगळी असते. ठीक आहे, हा जर एअर असेल, हा एअर, आणि हा जर सरफेस जर ग्लास असेल, तर ग्लास आणि एअरची डेन्सिटी वेगवेगळी आहे. डेन्सिटी वेगवेगळी आहे म्हणजे लाईटचा जो स्पीड आहे एअरमध्ये वेगळा असणार आणि ग्लासमध्ये वेगळा असणार. त्याच्यामुळे लाईट रेज काय करते, इथं बेंड करते. आता कशी बेंड करू शकते, तर लाईट रेज ना हा टुवर्ड्स नॉर्मल सुद्धा बेंड करू शकतो आणि अवे फ्रॉम द नॉर्मल सुद्धा बेंड करू शकतो. हे डिपेंड करते रेअरर किंवा डेन्सर मीडियम वरती. आपण नंतर समोरच्या पार्ट मध्ये बघणारच आहे. ठीक आहे, एवढं समजलं रिफ्रॅक्शन म्हणजे काय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला रिफ्रॅक्शन पाहायला मिळेल. ठीक आहे, इथं रिफ्रॅक्शन आहे कशामधून, ग्लास स्लॅब मधून. आता बघा इथं दोन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. तर बघा इथं जे रिफ्रॅक्शन होत आहे ना ते दोन वेळेस होत आहे. म्हणजे एक वेळेस इथं आणि दुसऱ्यांदा इथं. ठीक आहे, आणि दोन्ही वेळेस जे रिफ्रॅक्शन होत आहे या दोघांचे जर सरफेस जर तुम्ही बघितले, म्हणजे बघा हा पी क्यू सरफेस आणि हा एस आर सरफेस, हे दोन्ही सरफेस ना एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे, म्हणजे पी क्यू सरफेस आणि एस आर सरफेस हे एकमेकांना पॅरलल आहेत. आणि ज्या वेळेस दोन वेळेस रिफ्रॅक्शन होते आणि दोन्ही सरफेस ज्यावेळेस एकमेकांना पॅरलल असतात त्यावेळेस काय होते बघा. आता काही गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्याव्या लागतील. ठीक आहे, बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा लाईट रेज येतोय. ठीक आहे, मग याला काय म्हणणार आपण, याला म्हणणार आपण इन्सिडेंट रे. मी तर लिहितोय बघा. हा झाला आपला इन्सिडेंट रे. आता हा लाईट रेज काय करतो, इथं येतो. इथं आल्यानंतर इथं काय करतो, इथून तो लाईट रेज इथं इन्सिडेंट झाला, तिथून तो काय करतो, आता बघा इथं रिफ्रॅक्ट होतोय. बरोबर आहे, मग इथं काय होणार, मी इथं लिहिणार, हा आहे आपला रिफ्रॅक्टेड रे. बरोबर आहे, हा आहे इन्सिडेंट रे आणि हा आहे आपला रिफ्रॅक्टेड रे. ठीक आहे, आता बघा जिथं लाईट रेज इन्सिडेंट झाला तिथे एक नॉर्मल ड्रॉ केला बघा, हा नॉर्मल झाला आपला. आता हे तर झाले, त्यानंतर हीच लाईट रेज काय करते, समोर येते आणि इथून बाहेर पडते. बरोबर आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की हे जे काय लाईट रेज आहे हे काय होईल, हे असणार इन्सिडेंट रे. ठीक आहे, या दुसऱ्या कंडिशनसाठी, या दुसऱ्या रिफ्रॅक्शनसाठी हा इन्सिडेंट रे आहे. बरोबर आहे ना, आणि लाईट रेज इथून बाहेर पडते. बरोबर आहे, मग याला आपण रिफ्रॅक्टेड रे म्हणू शकतो, पण कन्फ्युजन होईल ना आपल्याला दोन्ही रिफ्रॅक्टेड रे म्हणल्यानंतर. तर आपण काय करणार, याला आपण इमर्जंट रे म्हणणार. काय म्हणणार, याला आपण इमर्जंट रे म्हणणार. ठीक आहे, लक्षात घ्या, याला काय म्हणणार आपण, इमर्जंट रे म्हणणार, कारण कन्फ्युजन होऊ नये यासाठी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं हा अँगल झालाय, म्हणजे हा इन्सिडेंट रेनं काय केलाय, इथं एक अँगल बनवलंय नॉर्मल सोबत. याला काय म्हणणार मग आपण, आता याला आपण म्हणणार, हा झाला आपला, इथं मी लिहितोय आय बराबर अँगल ऑफ इन्सिडेंस. ठीक आहे, हा जो आर आहे याला काय म्हणणार आपण, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्यानंतर बघा हा जो दुसऱ्या कंडिशन मध्ये हा पण हा जो इन्सिडेंट रे आहे हा, याला आपण I1 म्हणूया. तर I1 काय करतोय, तर हा पण एक अँगल बनवतोय नॉर्मल सोबत या. ठीक आहे, मग हे काय म्हणणार आपल्याला, याला सुद्धा आपण काय म्हणणार, अँगल ऑफ इन्सिडेंस म्हणणार. ठीक आहे, हा सुद्धा अँगल ऑफ इन्सिडेंस आहे पण सेकंड रिफ्रॅक्शन साठी. ओके, फॉर सेकंड कंडिशन. तर इथे मी फक्त 2 लिहितोय त्यासाठी समजण्यासाठी. त्यानंतर बघा इथं ई दिसतोय तुम्हाला. बरोबर आहे, ई. तर हा ई काय आहे, तर ई याला आपण म्हणणार अँगल ऑफ इमर्जन्स. ठीक आहे, हा अँगल ऑफ इमर्जन्स. ठीक, बघा इथे दोन वेळेस रिफ्रॅक्शन होते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस
सरफेस म्हणजे पी क्यू एस आर एकमेकांना पॅरल आहेत, त्याच्यामुळे इथं काय होणार, इथं जर बघितलं तुम्ही तर जो आय आहे तो ई बरोबर असणार. आय इज इक्वल टू द ई, मतलब इथं काय असणार, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ इमर्जन्स. तर पहिला पॉईंट लक्षात हा तुम्हाला ठेवायचा आहे. ओके. दुसरा पॉईंट हा आहे की जो I1 आहे हा कशा बरोबर आहे, तो आर बरोबर आहे. म्हणजे बघा इथं अँगल ऑफ जो इन्सिडेंस आहे, ठीक आहे, ऍट अ सेकंड कंडिशन, ऍट अ सेकंड रिफ्रॅक्शन, हा कशा बरोबर असणार, हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन बरोबर असणार. ठीक आहे. हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला जाऊया समोर. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्झाम मध्ये ना लॉज ऑफ रिफ्रॅक्शन वर क्वेश्चन विचारल्या जातो आणि विचारल्या गेलेला आहे. त्याच्यामुळे याला थोडंसं तुम्ही लोक ना IMP करा, IMP करा आणि लिहूनच घ्या. मी तर म्हणेल हा लिहूनच घ्या पॉईंट, खूप महत्वाचा पॉईंट आहे हा. ठीक आहे. इतका महत्वाचा आहे की एक्झाम मध्ये ना यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यासाठी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं सांगतोय. बरोबर आहे. चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे बघा. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर ऑन दी अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. बघा हा आपला इन्सिडेंट रे, हा आपला रिफ्रॅक्टेड रे, दोघं जर बघितले तर नॉर्मलच्या अपोजिट साइड आहे. तर पहिला लॉ आपला हा झाला, पहिला लॉ हा झाला. दुसरा पॉईंट काय आपला बघा, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर ऑन दी सेम प्लेन. सॉरी, हे लिहायचं राहिलं होतं एवढा, ते थोडंसं करेक्ट करून घ्या. बघा इन्सिडेंट रे म्हणजे हा, रिफ्रॅक्टेड रे म्हणजे हा, त्यानंतर हा नॉर्मल, तिघं पण कशात एकाच प्लेनवर आहेत. ठीक आहे. हा लक्षात घ्या. आणि आपला थर्ड लॉ आहे ते तुम्हाला लिहायचा आहे, तो म्हणजे द रेशो ऑफ द साइन आर टू द साइन आय इंटू साइन आर इज कॉन्स्टंट. म्हणजे साइन आय आणि साइन आर चा जो रेशो आहे याला काय असणार, हा कॉन्स्टंट असणार. हा कसा असणार, हा कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन विचारलं जाईल त्यावेळेस तुम्हाला फक्त 3 पॉईंट लिहायचे आहेत, जास्त काहीच लिहायची गरज नाही. ठीक आहे. एक अशी डायग्राम काढायची सोपी आणि हे 3 पॉईंट लिहायचे. पहिला पॉईंट काय, तर इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, नॉर्मल आर ऑन द सेम प्लेन, एकाच प्लेनवर आहेत. आणि द रेशो ऑफ द साइन आर टू द साइन आय इंटू साइन आर इज कॉन्स्टंट. म्हणजे साइन आय आणि साइन आर चा जो रेशो असतो तो कॉन्स्टंट असतो. ठीक आहे. एवढं तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. की तुम्हाला याच्यावर जेवढे मार्क असतील ते मिळून जातील. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण काय बघणार आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघणार आहे. काय असतो, कसा वापरायचा, त्याच्यावर न्यूमेरिकल्स कसे येतात ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आय होप मला वाटलं की सर्वात सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सांगितलं पण आहे तुम्हाला. ठीक आहे. पण तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा काही बदल करावे आम्ही असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगा.